10वीच्या विद्यार्थ्यांना देता येणारी अजून एक परीक्षा ती म्हणजे टोफेल म्हणजे टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज. 10वीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी टोफेल या परीक्षेचा जो सिलेबस आहे आणि या परीक्षेबद्दलची जी माहिती आहे ती एक्सप्लोर करू शकतात. सर्वसाधारणपणे टोफेल ही परीक्षा वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती देता येऊ शकते. या परीक्षेचा जो स्कोर आहे त्या स्कोरची व्हॅलिडिटी ही 2 वर्षे असते. म्हणजे 2 वर्षे या परीक्षेचा स्कोर वैध असतो. टोफेल या परीक्षेच्या स्कोरवरती एखाद्या विद्यार्थ्याला परदेशातील विद्यापीठामध्ये किंवा परदेशातील कोणत्याही संस्थेमध्ये ऍडमिशन मिळवू शकते. टोफेल ही एक इंग्रजीची परीक्षा आहे. भारत हा नॉन नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग कंट्री असल्यामुळं भारतातील विद्यार्थ्यांना टोफेल ही परीक्षा द्यावी लागते. तर समजा ज्या विद्यार्थ्याला परदेशी जायचं आहे, शिकायला असेल किंवा समर प्रोग्रामला असेल किंवा कोणतीही इतर संधी मिळाल्यामुळे जर जायचं असेल तर त्याला टोफेल ही परीक्षा देणं बंधनकारक असतं. एकदा ही परीक्षा दिली की त्या परीक्षेचा स्कोर जो आहे तो 2 वर्ष व्हॅलिड राहतो. तर त्यामुळे विद्यार्थ्याला या परीक्षेच्या स्कोरचा कधीही फायदा होऊ शकतो. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला 12वी नंतर जर परदेशातील विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळालं तर त्यांना आता दिलेल्या टोफेलच्या परीक्षेचा स्कोर त्यावेळी सुद्धा ग्राह्य धरला जातो. टोफेल या परीक्षेमध्ये एकूण 4 विभाग असतात: रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि लिसनिंग. प्रत्येक विभाग हा 30 मार्काला असतो. एकूण परीक्षा 120 मार्कांची असते. सर्वसाधारणपणे किमान 80 मार्क मिळवावे लागतात. मात्र काही विद्यापीठांचे जे ऍडमिशन रिक्वायरमेंट असतात त्यासाठी 90 किंवा त्यापेक्षा अधिक मार्क मिळवावे लागतात. तर विद्यार्थ्यांनी फक्त भारतामधल्याच परीक्षा न देता भारतापुरतंच आपलं करिअर सीमित न ठेवता ग्लोबल लेवलच्या परीक्षांचा विचार केला पाहिजे आणि ग्लोबल करिअरचा विचार नक्की केला पाहिजे.